जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही या इंदापूर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळातली नाविन्यपूर्ण निवडणूक ठरली. नगरपालिकेची निवडणूक एक नाविन्यपूर्ण ठरली. विविध विचाराची विरोध असलेली लोक एकत्र आले. तशा पद्धतीने याही निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळते. निश्चितच तालुक्यातील जनतेला, राज्यातील जनतेला या निवडणुकीबद्दल एक वेगळं कुतूहल आहे. ही सर्व गोष्टी बनली आहे. झालेल्या या पर्वाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांनी जाहीर केलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही आघाडीच्या वतीने निवडणूक लढू. परंतु काही कारणास्तव कारण मला आता आजही आपल्यासमोर सांगता येत नाही, पण काही कारणास्तव आमच्या आघाडीतला असलेला एक पक्ष आमच्यासोबत राहिला नाही. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा शेतकरी घेतला. इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच एकत्रित घेतला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील सर्व गण आणि गटामधून आमचे सगळे उमेदवार यांचे AB फॉर्म देण्याकरता आम्ही AB फॉर्म सबमिट केलेले आहेत. उद्याच्या 4 तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये 5 तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचा पॅनल या निवडणुकीत उतरेल. समोर कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत याची तमाम बाळगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचा आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदारांच्या समोर आम्ही जाणार आहोत. मतदारांना आत्ताची जी परिस्थिती, या परिस्थितीच्या विषयावरती कौल मागणार. नगरपालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कृष्णाजी महाआघाडी एकत्र करून तरुण मानेसकी तुम्ही असताल सुनील पाटील एकत्र त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळी सपशेला प्रारंभ झाला साहजिकच आत्ता राज्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजी मंत्री एकत्र येतात. सर्व राज्यात ह्या गोष्टीची चर्चा आहे. तीच बाबत नाव घेऊ शकतो. आजी माझी आता शेवटी कसं आहे की त्याही निवडणुकीमध्ये आम्ही टोकाचे विरोधक एकत्र आलेलं कदाचित लोकांना आवडलं नसेल. तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तसं या तालुक्यातल्या लोकांना आवडेलच असंही मला काही वाटत नाही. त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, त्याच्यावरती निर्णय घेणार आहे. आजी माजी मंत्र्यांच्या दोन्ही मुलांना या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आता यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला तर तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि अनेक मान्यवर नेते असतील. यांच्या घरात काही राजकारणात कोणी होतं असं काही चित्र नाही. त्यामुळे या पार्टीचा असलेला हेतू हा ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला विरोध असेल आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये लोकशाही जर सोपवायची, देश जर सोपवायचा असेल तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार जो आहे तो सर्वसमावेशक आहे. तसा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे असं आमच्या भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्यामुळं इंदापूर तालुक्यात आता एक जण उभं करतोय मुलीला, एक जण उभं करतोय मुलाला, मंत्री पण उभं करतात मुलाला. तर 8मध्ये जर 3 जागा ह्या घराणेशाहीकडे जात असतील तर समोरची लोक घराणेशाहीकडं झुकलेत असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे. आणि घराणेशाही कुठल्या व्यक्तिगत मुलांबद्दल आमचा काही आकाश असण्याचं कारण नाही, कारण त्यांची मुलं तशी आमची मुलं आहेत. ही मुलं ही मुलंच आहेत. परंतु राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही इतके कार्यकर्ते तुम्हाला मोठे करत असतात, 30 ते 40 वर्ष तुमच्यासाठी झटत असतात. तर त्यांच्यापैकी त्यांना बाजूला ठेवायचं आणि स्वतःच्या घरातल्या मुलाला उमेदवारी द्यायची, ही काय परिस्थिती बरोबर वाटत नाही. लोकांना ते पटेल असं मला काही वाटत नाही. दादा, आता तुम्ही जसं म्हणाला की काही अडचण होती ती मला सांगता येत नाही, ज्यामुळे आघाडी तुटली खरं आहे. मात्र ज्यावेळी तुम्ही आणि हर्षवर्धन पाटील एकत्र होता, तुम्ही
राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडत होता, आता हर्षवर्धन पाटील समोर आहे. आता कसा आरोप करायचे एकमेकांवर? शेवटी आता भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 4-5 दिवसापूर्वी प्रवेश केला. मी जिथंही राहतो तिथं प्रामाणिकपणाने काम करतो आणि काही वैचारिक पातळीवरती मी बोलतो. या तालुक्याच्या असंख्य प्रश्नावरती आवाज उठवणारा मी कार्यकर्ता आहे. या तालुक्यामध्ये मी जरी सत्ताधारी पक्षातून इथं काम करत होतो तर इथं काय काय उणिवा होत्या, किती लोकांचे किती प्रश्न होते याची जाण आणि जाणीव आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा इतर आगामी काळामध्ये असेल, हे ज्या पद्धतीचं तालुक्यामध्ये विकासाचं काम असेल, काही जो विचार आहे, अन्यायाविरोधात संघर्ष आहे, अशा अगणित प्रश्नावरती सातत्यानं आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्याचाच विषय या निवडणुकीमध्ये देखील. कोणते ठोस मुद्दे कोणते घेऊन जाणार? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छ पाणी असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तरुणांच्या हाताला काम असेल, हे काय तेच मुद्दे गुळगुळीत झालेले आहेत. काम सुद्धा म्हणजे कामं कुठली झालेली नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अशा सगळ्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेऊन जावं लागतं. 22 गावाचा पाण्याचा प्रश्न पुन्हा निवडणुकीत चर्चेत येणार, कारण प्रत्येक निवडणूक त्याच मुद्द्यावरती होती. 22 गावाचा प्रश्न आहे, तसं इतरही अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नावरती आम्ही आमची भूमिका मांडत जाणारच आहोत. दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही जिल्हाध्यक्ष राहिला. आता सध्यास्थितीत जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एकूण लढत होत आहे. कसं चित्र पाहता, कारण तुमचा संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे. सद्यस्थितीतली जी चुरस निर्माण झालेली आहे, कोणाचा झेंडा फडते, काय वाटतं तुम्हाला सांगायचं? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यात उठाव झाला, एक माझ्यासारखा कार्यकर्ता स्वाभिमानानं बाहेर पडणं, स्वाभिमानाने उभं राहिलं. समाज मागे येतो, समाज अनुभव आहे. तर इतर तालुक्यात सुद्धा असे स्वाभिमानी असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे सगळेजण बाहेर उद्या येतील. समजा काही लोक काही जण बाहेर नाही आले तर आपण मदत करतील. पण उद्याच्या पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा युतीचा झेंडा तुम्हाला पाहायला मिळेल. दादा, शेवट एक महत्त्वाचा प्रश्न. आज उमेदवारी जी आहे ती दाखल झाली, वेळ संपली, सगळं झालं. तुम्ही पक्षातून बाहेर पडला आणि ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान दिलेलं आहे दत्तात्रय भरणेंना, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला, या निवडणुकीत त्यांच्या पाठातले किती मोहरे काढायला लागले? कारण आतापर्यंत उमेदवारातून बाहेर आले नाहीत. काय नेमकं चमत्कार दाखवला आहे, काय झालंय? बरेच चेहरे काढायला लागले समजतंय. कोण ठोस चेहरे आहेत? असं आहे की अनेक कार्यकर्ते नाराज आहेत की त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत. नाराजी उघडपणाने बोलून दाखवून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कमी लोकांमध्ये असतं. आपली काही लोक समजा आमच्या बरोबर येतील आणि जे समजा आज नको पुढं बघू अशी भूमिका असणारे असंख्य कार्यकर्ते ते नंतरच्या काळात येतील. या निवडणुकीत तुम्हाला मतदार बाकी चमत्कार केलेला, तुम्हाला मतदारांनी चमत्कार केलेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण मला स्वतःला या ठिकाणी फिरताना अनुभवायला मिळते. दादा, खऱ्या अर्थाने लढत ही महायुती पक्षाची होती, राष्ट्रवादी सिटीची महायुती पक्षाची होती. टीका टिप्पणी ही टोकाची राहणार आहे, कारण वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी सांगण्यात आले की ही टीका टिप्पणी टोकाची नसेल, कारण मैत्रीपूर्ण लढत कशा पद्धतीची रणनीती असते? मैत्रीपूर्ण लढत होते ना, पण लढतीमध्ये असताना जी वस्तुस्थिती ती मांडायची नाही का, ती दडवायची. ही वस्तुस्थिती ती मांडली गेलीच पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये काय असावं, काय नसावं, काय कमी काय जास्त हे सगळ्या गोष्टी आम्हाला मांडावं लागणार होते. कारण ग्रामीण भागातल्या वाडी वस्त्यांच्या मतदारांचं मतदान घ्यायचं आहे. जेव्हा त्यांचं मतदान घ्यायचं आहे तर त्यांच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. हर्षवर्धन पाटील म्हणतात आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवू. दोघांनी आधी माझी मंत्र्यांनी सांगितलं की या निवडणुका सगळ्याच निवडणुका विकासाच्याच मुद्द्यावरती असतात. एक तरी पक्ष एक तरी नेता म्हणला का दादा, शेवटचा करायचा प्रश्न दत्तात्रय भरणे सकाळी म्हटले की हर्षवर्धन पाटील आणि मी एकत्र आल्यामुळं प्रचाराची देखील आवश्यकता आम्हाला भासणार नाही, कारण 24 आणि सर्व जिल्हा परिषद आमच्या जागा नाही. हे सगळं तालुका त्यांच्या दोघांच्याच हातात आहे. त्यामुळे ते कदाचित तसे म्हणले असते. आता 5 तारखेला निकाल लागल्यावरती एकमेकांवर सातत्याने भाषणामध्ये मध्ये म्हणून आरोप करत होते. आज ते स्वतः त्या पक्षाची
कृती केलेली आहे. त्याच्यानंतर ग्राउंड लेवलला जे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी कसं कुणाकडे का त्यांच्या कशाला बंद झाला असं तरी वाटते आता एकंदरीत पाहताना. हे जो काही आपल्याकडे हा शब्दप्रयोग नव्यानं आता एक प्रस्थापित झाला आहे मलिदा घ्याय कामं कॉन्ट्रॅक्ट घेणं तिकडे स्वतःचा असताना प्रपंच मोठा करणं अधिकार सगळ्यांना आहे. त्यामध्ये कुणी ते करू नये असं कोणी म्हणू शकत नाही. परंतु ते करत असताना ते करायचं आणि राजकारणात त्याच्या आधारे दादागिरी करायची हे लोकांना पटत नाही. त्यामुळं आम्ही बाकी दुर्दान कॉन्ट्रॅक्ट दिले कामात अडकलेली माणसं नाही. आम्हाला काही त्याचं मलिदा घ्यायचं घेणं देणं नाही. त्यामुळं जे चुकीचं आहे त्याच्यावरती प्रहार हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ओके थँक्यू. काही वरिष्ठ नेते येणार आहेत. ओके वरिष्ठ येणार बाळासाहेब बाळासाहेब